आजरा तालुक्यातील निंगुडगे गावी श्री कार्तिक स्वामीची यात्रा ही दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होते। या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी 3 राज्यातून भाविक भक्त हे येत असतात आणि आज योगायोगाने आपण पाहतोय विधानसभेच्या अनुषंगाने प्रचारला आलेल्या नंदाताईच्या बहीण डॉक्टर जयश्री मुळीक या श्री कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे। जयश्रीताई आहेत आपल्यासोबत। तर योगायोग हे विधानसभेची निवडणूक लागली, आज कार्तिक स्वामीची यात्रा आहे, प्रचाराच्या निमित्तानं आला यांनी दर्शन देखील घेतलं आहे। काय साकडे केलाय श्री कार्तिक स्वामींच्याकडे? कार्तिक स्वामींची ही यात्रा ही वर्षातून एकदाच होत असते आणि त्याचा योगायोगाने आमचा अहोभाग्य आहे की आम्हाला आज दर्शन करण्याची संधी मिळाली। आणि येथे अशी एक जागृत देवस्थान आहे आणि असे म्हटले जाते, अशी आख्यायिका आहे की येथे जे कोणी दर्शन करतात आणि मनोभावे देवाकडे प्रार्थना करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात। आणि विशेष करून जे समाजकारण ज्यांना इच्छा आहे की समाजासाठी काही सेवा करावी त्या लोकांची इच्छा पूर्ण होते। हे एक मोठं भाग्य आहे की आज नंदाताई कुपेकरांच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आम्ही बाहेर निघालो आणि योगायोगाने इथे दर्शनास आलो। माझी देवाकडे मनापासून प्रार्थना आहे की ताईंचं ही इच्छा पूर्ण व्हावी आणि समाजसेवेचे जे वसाहणी वारसा कुपेकर घराण्यात आहे तो असा सदैव चालत राहावा आणि या देवाची कृपा आमच्या कुटुंबावर सदैव राहावी, जेणेकरून समाजकारण आमच्या घडून होत राहावं, लोकसेवा आमच्याकडून होत राहावी। श्री कार्तिक स्वामीचे दर्शन हे आज यात्रेच्या निमित्ताने घेतले की कोणतीही इच्छा अपेक्षा किंवा एखादा व्यवसाय असेल, व्यापार असेल त्याच्यामध्ये भरभराटी मिळते, धन दौलत आणि ऐश्वर्य प्राप्ती होते। याशिवाय समाजसेवक जे आहेत यांना देखील यश मिळतं। त्यामुळे आमच्या नंदाताईला ह्या विधानसभेला निवडून द्या आणि पुन्हा समाजसेवा करण्याची संधी द्या, कुपेकर घराण्याची परंपरा टेकवण्यासाठी आशीर्वाद द्या, असंच साकडं यात्रेच्या निमित्ताने डॉक्टर जयश्रीताई मुळीक यांनी नंदाताईच्यासाठी गाठलेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।